अमित शहा 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरती येत आहेत। अमित शहांची भाजप पदाधिकारी नेत्यांसोबत चर्चा झालेली आहे आणि अमित शहांसोबतची विदर्भ आढावा बैठक देखील संपलेली आहे। विधानसभेसाठी भाजपचं विदर्भात मिशन 45चं लक्ष आहे आणि विदर्भ मिशन 45 साठी शहांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला। थोड्याच वेळात अमित शहा संभाजीनगरसाठी निघणार आहेत। त्यामुळे विदर्भावरती भाजपने देखील विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे। काँग्रेसच्या वतीने ते केलंच जात आहे, म्हणजे काँग्रेसच्या वतीने तर 40 ते 45 जागांची मागणी जी आहे ती महाविकास आघाडीच्या बैठकीत करण्यात आली आहे। पण आता अमित शहा देखील 2 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती येत आहेत। अमित शहांनी भाजप पदाधिकारी नेत्यांसोबत चर्चा केली आहे आणि अमित शहांसोबतची विदर्भ आढावा बैठक संपल्याचं कळत आहे। विधानसभेसाठी भाजपनं विदर्भात मिशन 45चं लक्ष समोर ठेवलेलं आहे आणि विदर्भ मिशन 45 साठी शहांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे। थोड्याच वेळात अमित शहा हे आता मराठवाड्यात अर्थात छत्रपती संभाजीनगरमध्ये जाणार असल्याचं कळत आहे। त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं बैठकांचा सिलसिला राज्य पातळीवरती राज्यातल्या पदाधिकाऱ्यांच्या किंवा नेत्यांच्या सुरूच आहेत, या बैठका सुरूच आहेत। पण आता केंद्रीय नेतृत्वाचं महाराष्ट्रावरती विशेष लक्ष आहे। याचं कारण असं आहे की पुन्हा एकदा आपली सत्ता यावी या दृष्टीने म्हणून त्यांचे प्रयत्न आहेत आणि आता रिशीवर म्हणजे आपण म्हणूयात की आग्रहाच्या पातळीवर हा सगळा जो आहे ही स्पर्धा केली जाते आणि त्या अनुषंगाने अमित शहा आता 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत। आज त्यांनी विदर्भ आढावा बैठक जी त्यांच्याबरोबरची संपलेली आहे आणि मिशन 45चं लक्ष विदर्भाच्या संदर्भात त्यांनी समोर ठेवलं आहे।